एक सांगू तुम्हाला? परमिशन हवी आहे? येस, बरं, तुम्ही काही सांगण्याआधी मी एक गोष्ट सांगते. ऑफकोर्स. तुम्हाला कधी काही बोलायचं असेल तर तुम्ही अगदी मोकळेपणे बोलू शकता. हे असं एक सांगू का बोलू का अशी परमिशन घ्यायची गरज नाहीये. बोला, काय सांगायचंय? आज खूप छान दिसताय तुम्ही. थँक्यू. झालं का पणत्या लिहून? हो. राजवीर, इतक्या वर्षात तुला पहिल्यांदा बघितलं पणत्या लावताना. येऊ मी? येऊ म्हणजे मी सोडतो तुम्हाला. नाही, नको. उगाच कशाला एवढा लांब? मी जाईन. ऍटलीस्ट स्टेशन पर्यंत तरी सोडतो तुम्हाला. ओके, मी येते. सुखी राह. अहो, आत या ना आता लवकर. अहो, माझी धनत्रयोदशीची पूजा सुद्धा झाली, तुमचं अजून डेकोरेशनच चालू आहे. अगं आलो आलो. बाहेर येऊन बघ डेकोरेशन कसं झालंय ते. झालं, आलो. प्रसाद. मनू कुठे? मनू गेलीये मोहिते पाटलांच्या घरी, वेळ लागेल तिला. आरती, एक विचारू? विचारा ना. तुला काय वाटतं ग, मनू काय निर्णय घेईल? माहित नाही, म्हणजे तिच्या मनात काय चाललंय ते ओळखणं कठीण आहे. पण मला असं वाटतंय की राजवीर बरोबरच्या भेटीगाठी तिच्या वाढत चालल्यात. सतत त्यांच्या घरी काय जाते. आज सुद्धा आजीचा फोन आला होता, लगेच गेली त्यांच्या घरी. वेळ लागला ना तरी चालेल, पण मनूने हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यायला पाहिजे. शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे, पण का कुणास ठाऊक. एकंदरीतच आजकालच्या तिच्या वागण्यावरून मला असं वाटतं की मनू हो म्हणून येईल. कशावर ना? तुला काय वाटतं असं? असं काय करताय तुम्ही? ओळखत नाही का आपल्या मनूला? तिला जर का नाही म्हणायचं असतं तर या आधीच नाही म्हणून टाकलं असतं. अशी भेटत राहिली नसती त्यांना. शक्यता. नितेश, ह्याचं काय चाललंय? तुम्ही जरा प्लीज बोलून घ्या ना याच्याशी. ऐन दिवाळी तसे रुसवे फुगवे बरे नाहीत ना. तू डोक्याला ताप करून घेऊ नकोस. 2 दिवस थांब, तोच येईल बोलायला. आणि 2 दिवसापेक्षा जास्त राग राहत नाही त्याचा. तरी सुद्धा तुम्ही जरा समजावून बघा ना. तुम्ही बोला त्याच्याशी. तर बोलायला हरकत नव्हती, पण हे सगळं जे घडलं ना ते माझ्या समोर घडलेलं नाही. तू सांगितल्यानंतर सगळं मला कळलं. आता ते दोघे जेव्हा समोरासमोर भेटतील ना तेव्हा मी बोल. आणि आजच बोलायचा प्रयत्न करतो. इतके दिवस मागे लागली होतीस तू, आता तरी झालंय ना मनासारखं शॉपिंग? अगं काय मम्मा, केवढी शॉपिंग! फक्त दिवाळीची का अख्ख्या वर्षभराची? नंदा, बाहेरची रांगोळी आणि पणत्यांची आरास फर्स्ट क्लास. हा, तू गेला? नाही, मी नाही केलं. अहो, धनाने केलं असेल. नाही हो, मी नाही केलं. मनमाताई आल्या होत्या. त्यांनीच केलं सगळं. खूप छान आहेत त्या. त्यांनीच ही सगळी सजावट केली. मनवानी केलं हे सगळं. पण माई, तुम्ही तिला करूच कसं दिलं? आम्ही येत होतो ना. आणि आज धनत्रयोदशी आहे. घरातल्या माणसांनी पण त्या लावायच्या का बाहेरच्या? हो ना, खरं तर हा मान तुझा, कारण तू सून आहेस या घरची. मग अरे मोहन, तिन्ही सांजेला पणत्या लावायच्या असतात, उशिरा नाही. त्यात आज धनत्रयोदशी. मीच सांगितलं मनवाला. माई, पण परक्या माणसाला कशाला सांगायचं हे? कोण परक? मनवा? मी तरी तिला आपलंच मानते.
मग ऑफिस मध्ये धनत्रयोदशीची पूजा तिनेच केली असेल. प्रसाद आणला का? नाही, आतापर्यंत ऑफिसमध्ये फक्त लक्ष्मीपूजनच होत आलंय. पण मला खात्री आहे, राजवीरची होणारी बायको पुढच्या वर्षीपासून धनत्रयोदशीची पूजा पण झाली. चल अगं चल ना. अगं हो, पण काय इथे इथे बस शांतपणे. शांतपणे बस. आज मी जेवण वाढणार आहे. ओके. गुड, व्हेरी गुड. मला पण खूप भूक लागलेली आहे. काय? चला चला, आज मी जेवण वाढणार आहे. लवकर चला. काही लोणचं दे गं. नितेश, मला तुझ्याशी बोलायचं. आता बोलूया आपण. बोला. तुझे हे तोंड उतरून बसलायस ना, त्याचं कारण कळू शकेल आम्हाला? बाबा तुम्हाला काहीच माहित नाही असं तुम्ही का बोलताय? नाही, मला माहिती आहे, मला कळलेलं आहे, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. मी माझं बिझनेस प्रपोजल घेऊन राजवीर मोहिते पाटलांकडे गेलो होतो. मला मान्य आहे ताईमुळे आमची ओळख झाली, पण त्याच ओळखीचा उपयोग मी जर माझ्या बिझनेस ग्रोथसाठी करणार असेल तर कुठे बिघडलं? मला विचारून गेला असतास तरी चाललं असतं. ताई हे बघ, तू आहे ना परत सुरू होऊ नकोस ना. नितेश, माझ्या मते तुझं चुकलेलं आहे. यू हॅव डन अ मिस्टेक. प्रोटोकॉल नावाची काही गोष्ट असते हे माहितीये का तुला? तू तिला विचारून गेला असतास तर कदाचित तिने तुला अडवलं नसतं. बरोबर बोलतोय ना मी? बरोबर. त्यांना भेटण्याआधी मी तुला एकदा तरी विचारायला हवं होतं. माझं खरंच चुकलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी ताई. इट्स ओके. पण परत असा वागलास ना तर धपाटे देई ना तुला. चालेल, पण ताई तू माझ्याशी असं बोलणं नको ना बंद करूस. तुला काय वाटतं, तुझ्याशी बोलल्याशिवाय मला करमतं? नशीब माझं नाही, तुम्ही बोलायला लागलात. मला वाटलं दिवाळीभर अबोला धरताय की काय. शक्य काय ते? ताई तू मला खरंच माफ केलंस ना? हो, असं काय विचारतोयस? नाही, तू जर मला खरंच माफ केलं असेल ना तर तू माझ्यासाठी मसाले दूध बनवशील. याला ना नुसतं खायला कारण हवं असतं, बाकी काही नाहीये. अगं तू ताई आहेस माझी, बनव ना. हो बनवते, पण आधी जेवून तर घेशील. चला, मस्त. आता 2 घास जास्त जातील मला. वाढ तुला. हो वाट ना, मला 3 घास जास्त जाणार. हॅलो. हॅलो. काय ग एवढा उशिरा कॉल केला? झोपली होतीस? नाही नाही, बोल ना. जेवलीस? हो, पण मनवा तू बरी आहेस ना? असे काय प्रश्न विचारतेस? अच्छा, आलं लक्षात. आता तुला सगळीकडे तेच दिसायला लागले की काय? कोण ते? तेच ज्यांचा विचार करून तू आता लाजतेस आणि त्यांच्याच बद्दल बोलण्यासाठी तुम्हाला आता कॉल केलायस ना? लग्नाला होकार वगैरे दिलास की काय? आणि आई बाबांशी बोललीस? नाही अजून. मी एक आयडिया देऊ? तू तर अजिबात काही आयडिया वगैरे देऊ नकोस. बरं ठीक आहे, मी आता ठेवते. हा, बाय, गुड नाईट. बरं, बाय. ए ऐक ना, काय? आज प्यार का इजहार कर ही दो. आणि मग तुझे बाबा म्हणतील जा मनवा जा, जी ले अपनी जिंदगी. सखी. ए ऐक ना, लग्न झाल्यावर तुझं नाव काय सॉलिड वाटेल नाही?
मनवा राजवीर मोहिते पाटील. वा क्या बात है. हाय हाय. बघ बघ आत्ताच लाजतेस कशी. बाय. अगं एक सांगू तुम्हाला, आज खूप छान दिसताय. राजवीर मोहिते पाटील एवढा मोठा बिझनेसमॅन, करोडोंची उलाढाल करणारा तू एका साध्या मुलीला नाही पटवू शकत. कमॉन यार, हे शोभत नाही तुला. मला काय शोभतं आणि काय नाही हे मला चांगलं माहितीये. पण आता फक्त थोडा वेळ, मग मला सगळं हवं तसंच होणार आहे. ये होईना बात. मला 200% कॉन्फिडन्स आहे, बाजी तूच मारणार. बरं, नेक्स्ट प्लॅन काय आहे? लग्नानंतर हनीमूनला वगैरे कुठे जाणार आहे? काही विचार केलायस की नाही? कसं आहे ना अर्जुन, मला स्वप्न बघायला आवडतात, पण मी सतत तेच करत बसत नाही. लेट्स बी रिअलिस्टिक. आधी लग्न तर होऊ दे. क्या बात है बॉस, मान गए. प्यार के लिए कुछ भी. हा, मी तर म्हणतो प्रेम कसं करावं हे कुणीतरी तुझ्याकडून शिकायला हवं. खूप प्रेम करतोस ना तिच्यावर? काय विचारतोय मी? माहित नाही. माहित नाही म्हणजे? म्हणजे आता मला तिच्याबद्दल जे वाटतंय यालाच प्रेम म्हणता हे माहित नाही मला. ऐकणार आहे, तुला तुझी चूक कळली आहे ना? आता परत नाही ना वागणार असं? बघ प्रॉमिस. ऐक ना राजा, घरातलं वातावरण बिघडतं की नाही याने? हा, आणि सगळ्यात जास्त त्रास मला होतो. म्हणून म्हणतो त्रास करून घेऊ नकोस. मी कसा राहतो एकदम टेन्शन फ्री, तसं शिक. आणि ही मुलं आता मोठी झाली. हो कर्नल साहेब, उद्यापासून ना तुमच्याकडे शिकवणी घ्यायला येईल. नक्की. नक्की काय नक्की? तू काय असतोस आणि तू लक्षात ठेव मी काय सांगितलंय ते. हो मातोश्री, काळजी नसावी. तुमचा सुपुत्र पुन्हा अशी चूक करणार नाही. गुड गुड बॉय. ओ सुपुत्र, चला उठा. हे घ्या गरमागरम मसाले. वा वा वा. आई असावी तर अशी. मसाले दूध कर म्हटल्यानंतर 2 मिनिटात मसाले दूध घेऊन आली. तायडे, तू लग्न करून सासरी गेल्यानंतर माझं कसं होणार ग? नौटंकी. अप्रतिम झालंय हे मसाले दूध. मन्या, तू घे ना. हो. ऍक्च्युली मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. मग बोल ना. राजवीर बद्दल बोलायचं होतं. हा, म्हणजे खरं तर तुम्हाला सगळंच माहिती आहे. सो त्यांनी मला पहिल्यांदा कॉलेजच्या कार्यक्रमात पाहिलं. मी परफॉर्म करत होते आणि ते चीफ गेस्ट होते. तिथे त्यांनी मला पहिल्यांदा पाहिलं आणि मग बॅकस्टेजला मला भेटायला आले. पण मी निघून गेले होते ना वर्गासाठी. सो त्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंग करण्यासाठी विचारलं. आय मीन हेही तुम्हाला माहितीच आहे. सो त्यानंतर मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले त्यांना भेटायला आणि त्यांच्याशी बोलले. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी हे परत का सांगते. त्यानंतरही आम्ही बऱ्याचदा भेटलो आणि मग प्रत्येक भेटीबरोबर ते मला नव्याने उलगडत गेले. मग ते मोबाईल प्रकरण असू दे किंवा लग्नाची मागणी घालणं, आमचा कार मधला प्रवास, त्यांची गाडी बंद पडलेली असतानाही धावत पळत रिक्षाने येऊन मला गुलाबाचा गुच्छ देणं,
मी त्यांच्याशी नितीश बद्दल बोलले आणि तेव्हाही त्यांनी म्हटलं की ते फक्त आणि फक्त मेरिट बेसिसवरती त्याला सिलेक्ट करतायत. सो म्हणजे माझं काही म्हणणं असलं ना की ते एवढंच म्हणायचे की ते कायम माझं मन जिंकायचा प्रयत्न करत राहतील आणि त्यांचे प्रयत्न मला दिसत आहेत. सो मला मला कळत नाही मी त्यांना काय उत्तर देऊ. आई, तू पण तेच ऐकतेस ना जे मी ऐकतोय? तायडे, तुला कळतंय का ते तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतायत? मला तर वाटतं तू त्यांना हो म्हणून टाक. हा, आई, बाबा, तुम्हाला काय वाटतं? मला खरंच माहित नाही. राज, तू माझा इतका जुना मित्र आहेस पण अजूनही कळत नाही की कधी तुझ्या मनात काय येईल ते. आमच्या कोर्टाच्या भाषेत सांगायचं ना तर तुझी सिच्युएशन म्हणजे ही अशी केस आहे की ज्यात पुढे काय घडणार आहे काहीच सांगता येत नाही. टोटली अनप्रिडिक्टेबल. कसं आहे ना, मी ज्या परिस्थितीत मोठा झालो ना, मी कधी कोणाला कोणावर प्रेम करताना नाही बघितलं किंवा तसं कधी एक्सपिरियन्स पण नाही केलंय. अरे पण असं कसं यार? आहे ते असंच आहे. यावर ना मी काही करू शकतो ना ती. आता मला फक्त एवढंच कळतंय की फक्त आणि फक्त ती हवी आहे मला. आज घरी आली होती ती. घरी गेल्यावर पहिल्यांदा मी तिलाच बघितलं. छान वाटलं. बघत राहावं असं वाटलं तिच्याकडे. ती जी फिलिंग होती ना, दॅट वॉज अमेझिंग. आता त्या फिलिंगला जर प्रेम म्हणत असतील तर आय डोंट नो असेल.